GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर मध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। नमस्कार, आताची मोठी ब्रेकिंग न्यूज। घागर नळाला लाव आंदोलन। कापडणे गावात 17 लाखांचा आरो फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद। 17 लाखांचा फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद। कापडण्यात घागर नळाला लाव आंदोलन। गोकुळ देवरे। धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीने सुमारे 17 लाख रुपये खर्च करून उभारलेल्या आरो फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद असल्याचा आरोप करत स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीच्या वतीने घागर नळाला लाव आंदोलन करण्यात आले। आंदोलनाच्या सुरुवातीला फिल्टर प्लांटचं पूजन करून नळाला प्रतिकात्मक घागर लावण्यात आली। यावेळी ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत स्वच्छ व नियमित पाणी पुरवठ्याची मागणी केली। फिल्टर प्लांट एका महिन्यात सुरू करण्याचे आश्वासन देऊन वर्ष उलटले, मात्र अद्याप तो सुरू झालेला नाही अशी नाराजी ग्रामस्थांनी व्यक्त केली। प्लांटच्या मोटारी जळालेल्या असून दुरुस्तीचं काम सुरू असताना एका कर्मचाऱ्याला विजेचा धक्का लागल्याचंही ग्रामस्थांनी सांगितले। तसेच फिल्टर प्लांट सुरू करण्यापूर्वी पाण्याची अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता तपासणी करावी, तसेच विद्युत सुरक्षा व यंत्रसामग्रीची योग्य तपासणी करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। मात्र आंदोलनस्थळी संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली। प्रशासनाने तातडीने दखल घेऊन फिल्टर प्लांट सुरू न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। पाणी आमचा अधिकार आहे, उपकार नाही, स्वच्छ पाणी मिळालंच पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या। 2020 साली गडीवरती 16,65,000 खर्च करून कापडणे ग्रामपंचायतीने आरो फिल्टर प्लांट चालू केलेला होता। चालू असा केला त्यांनी की फक्त देखावा म्हणून, फक्त काय आहे की त्यावेळचे जे असतील सरपंच असो किंवा ग्रामसेवक काय असतील, ठेकेदाराचं मत ठेकेदारासाठी, ग्रामसेवकासाठी आणि सरपंचासाठी जी टक्केवारी महत्त्वाची असते, फक्त बस काम करून गावाला ज्या गोष्टीपासून फायदा व्हायला पाहिजे ती गोष्टीचा फायदा झालाच नाही। तो आरो प्लॅन तिथे दुडघात पडला, तिथून परत काढून तिथे जलमिशनचं काम सुरू झालं। तिथून काढल्यानंतर परत आरो प्लॅन तिथून काढल्यानंतर 2021 पासून तर 2025 पर्यंत तो जिल्हा परिषदेच्या शाळेत दुडघात पडलेला होता। त्यानंतर गावातील 3 तरुणांनी आंदोलन केलं। भूषण ब्राह्मणे, ज्ञानेश्वर बांबरे आणि परत विशाल शिंदे यांनी आंदोलनाच्या वेळेस त्यांनी मागणी केली की सदर जो योजना आली पाण्यात गेली, आता 9 कोटीची योजना आली जल जीवन मिशन अंतर्गत, त्याचा काही एक कोणी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या पाणी पुरवठ्याच्या समितींनी कोणीही पाठपुरावा न करता त्यांच्या पद्धतीने कुठेही पाईपलाईन टाकली। पटेल तिथं काम करत गेले, अपूर्ण काम झालं। गावाला एक थेंब पण त्या पाणी पुरवठा योजनेपासून पाणी मिळालं नाही। हे तर आहेत, यातल्या यात भर म्हणून 17 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायतीने 5 वर्षापूर्वी एक फिल्टर प्लांट सुरू केला की ज्याच्यातनं 5 रुपये टाकून 10 रुपयाचा कॉईन टाकून कोणालाही 5 रुपये 10 रुपयात पाणी मिळेल। पण त्या 17 लाख रुपयाच्या योजनेमधनं अजून 17 लिटरसुद्धा पाणी पुरतं कापडण्याच्या ग्रामस्थांना कोणालाच मिळाला नाही। नुसतं आश्वासनावर आश्वासन देत गेले व हा जो प्लॅन ज्या ठिकाणी होता गडीवर, तिथून ते ठेकेदार होते जलजीवनचे, त्यांनी तोडला आणि एका ठिकाणी बंगारामध्ये ठेवला होता। पण मागच्या वेळेस आपल्या समितीच्या पाणी पुरवठ्यासाठी लढणाऱ्या सर्व समितीच्या व सर्व पदाधिकाऱ्यांच्या जागृतपणामुळे तो लोकांना नजरेस आला व तो आम्ही आंदोलन छेडल्यामुळे तो इथं बसवण्यात आला व आम्हाला आश्वासन। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। कापडने ग्राम से हम बोल रहे हैं। यहाँ पे सब मेरे साथी बैठे हैं। लगभग 1 साल पहले हम छत्रपति शिवाजी महाराज स्टैचू के पास आंदोलन के लिए बैठे थे। उस वक्त हमें प्रशासन ने बताया कि तुरंत 1 माह के बाद हम नया फिल्टर प्लांट शुरू कर देंगे, लेकिन आज की तारीख में 1 साल पूरा हो गया, लेकिन फिल्टर प्लांट शुरू नहीं हुआ। लगभग 17 लाख से बना हुआ फिल्टर प्लांट गांव की एक बड़ी गड़ी है, गड़ी पे वो बंद अवस्थे में था, लेकिन उधर शुरू नहीं हो पाया और जल जीवन मिशन के अंतर्गत वहाँ पे एक बड़ी जल कुंभ खड़ा हो गया। वहाँ से हटाकर
युवकों ने बताने के बाद, वहाँ से हटाने के बाद, आंदोलन के बाद यह ग्राम पंचायत जो है हमारी, वहाँ पे एक नया फिल्टर प्लांट बनाया गया। तो अब 17 लाख खर्च होते, अब 7 लाख, ऐसे 24 लाख में एक नया फिल्टर प्लांट खड़ा हुआ। लेकिन आज की तारीख में वो भी शुरू नहीं हो पाया। इसीलिए वो शुरू करने के लिए यहाँ पे हम सब हमारे साथी यहाँ पे आंदोलन के लिए धरना धर रहे हैं। यहाँ पे हम बैठे हैं। अगर ये प्लांट शुरू ही नहीं करना था तो ग्राम ने, प्रशासन ने इतने 24 लाख क्यों खर्च किए? ये हमारा क्वेश्चन है, हमारा सवाल है। अगर आप ये फिल्टर प्लांट शुरू नहीं कर पाते तो बंद का बोर्ड लगा दीजिए। और जिन्होंने ये खुद का पेट भरने के लिए ये काम किया है, उन्होंने ये काम का किराया, ये काम की रकम ग्राम पंचायत को परत करनी चाहिए। अगर ये नहीं हो सकता तो हम फिर अल्टीमेटम देते और फिर यहाँ से हम प्रशासन के पास जाएंगे और इसका ये आंदोलन जो है वो और तेज़ से बताएंगे, करेंगे, अगर ये जल्दी से जल्द नहीं हुआ तो।